सुस्वागतम मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी ही असते पूर्वा पाटील मॅडम, ती खूपच वैतागलेली असते. कारण लोक खूप तक्रार लिहिण्यासाठी येत असतात आणि ते खूप तक्रार लिहायला तिथे येतात. सगळेजण गर्दी करतात आणि ते गर्दी करत असतात. तर तिथे आता ते म्हणतात की काय हे सगळं, आणि आता लगेच ती म्हणते की कधी थांबणार आहे, अख्खा सातारा आजच तक्रार नोंदण्यासाठी आलाय काय ते, असं म्हणत असतात. ती म्हणते की आजच का आला असेल हा सगळा सातारा तक्रार नोंदण्यासाठी इथे, असं म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते की इथे पोटात कावळे कोकतायत, इतकी भूक लागली आहे, काय चाललंय ना काय माहिती, असं म्हणत असते. आणि आता ती म्हणते की जेवायला पण काही नाही आहे इथे, असं बोलत असते. तर इकडं मंजू ते त्यांचं काम करत असतात. तेवढ्यात तिकडून आता जो सत्य आहे तो सगळ्यांना जेवणाचे डबे घेऊन येतो. तो म्हणतो की कुणी उपाशी नको राहायला माझे माणसं, त्यामुळं तो आता जेवणाचा डबा ते घेऊन येतो सगळ्यांसाठी. आणि तो म्हणतो की येऊ का आतमध्ये, चला रे चला सगळे जेवायला चला, आणि सगळ्यांना जेवायला बोलवून घेतो. मग आता लगेच ती पूर्वा पाटील मॅडम म्हणते काय हे सगळं तुमचं, काय चाललंय, बास करा तुमचं हे सगळं काही, आता तुम्ही बास करा, बंद करा हे सगळं, मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे, बंद करून टाका तुम्ही, हे काय चाललंय तुमचे नाटकं हां, आणि काय तुम्हाला काय वाटतंय खरंच, आणि हे सगळं काय आहे, जेवायचं बिवायचं, पोलीस स्टेशन आहे, धर्मशाळा नाही, असं पूर्वा पाटील मॅडम म्हणतात. तर आता सत्य म्हणतो की बघा सगळ्यांना खूप भूक लागली आहे, त्यांना जेवू द्या. तर आता भारती मावशी त्या पण म्हणतात की हो आम्हाला पण खूप भूक लागली. मयुरी म्हणते की हो, त्याशिवाय आम्ही काम नाही करू शकत, असं म्हणतात. आणि आता सगळेजण जेवायला मागतात, सगळेजण आता जेवायला बसतात आणि सगळेजण आता जेवायला घेतात. पण आता पूर्वा पाटील मॅडम इकडे येऊन बसतात आणि आता सगळेजण जेवण करत असतात. तेवढ्यात आता तिथे लगेच जो सत्य आहे, सत्य म्हणतो की हे बघा तुम्हाला जेवायचं आहे पूर्वा पाटील मॅडम, वाघमारे एक ताट करा हो. आणि तेव्हा आता ताट घेऊन पूर्वा पाटील मॅडमकडे येतो आणि म्हणतो की जेवण करा ना पूर्वा मॅडम. तर आता लगेच म्हणतात की नाही मला नाही जेवायचं, मला नाही भूक, असं म्हणते. तर ते म्हणते की भूक नाही असं कसं करताय तुम्ही, हो असं काय करताय, अहो तुम्ही पण खूप काम करताय, सकाळपासून तक्रार नोंदताय, तुम्हाला पण जेवायला भूक लागली असेल सकाळपासून म्हटल्यावरती. तर ते म्हणतात की जेवण करून घ्या, सध्या ताट ठेवतो. तो म्हणतो की माझ्यामुळे अन्नावर नका राग काढू, आणि सगळे जेवण वगैरे करतात. सत्य म्हणतो की आता घरी जा, उद्या तक्रार नोंदण्यासाठी या, असं म्हणतो. आणि सत्य तिथून आता सगळेजण निघतात. सत्य आणि मंजू पण घरी येतात. मंजू आता सगळं आवरून ती झोपते. तेवढा सत्य मंजू जवळ येऊन बसतो आणि म्हणतो की वाघमारे खरंच तुम्ही खूप छान दिसता हो, ते जेवढ्या जागी असतात तेव्हा पण भारी दिसता आणि झोपल्यावर पण, त्यामुळं खूपच छान आहात हा तुम्ही, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो ना. तर आता लगेच म्हणतात की खरंच खूप भारी आहेत तुम्ही, असं म्हणतात. आणि आता लगेच सगळेजण जिकडे जेवायला बसतात, सगळेजण इकडे असतात. आता लगेच इकडं जी सपना आहे, सपना आता दररोज द्यायला लागते. तर आता सत्य म्हणतो की मंजू म्हणते की काय करणार सत्य तू आता मग. तर आता सत्य म्हणतो की तुम्हाला बोलणार नाही आहे, करून दाखवतो काय करणार आहे ते. आणि मंजू जातो. तेवढ्यात तिकडून दरवाजा वाजता आवाज येतो. सत्य आणि मंजू खूप घाबरतात. तर ते कुणीच नसतं आणि दोघे एकत्र झोपतात. तेवढ्यात तिकडून सपना येते. ती घाबरते आणि ती बाहेर हसत पळते, म्हणते की दोघे बघा एकत्र झोपले, मम्मी साहेबांना सांगायला हवं, असं म्हणते आणि तिथून जाते. तर इकडे आता हे आहे पूर्वा पाटील मॅडम सकाळी पोलीस स्टेशनला येते. तिथे आता लगेच ते ठोकाठाकीचं काम चालू असतं. मंजूला यायला उशीर होतो कारण तिची गाडी बंद पडते. आणि आता पूर्वा पाटील विचारत असते काय आज उशीर का झाला ड्युटीवर येण्यासाठी. तर मंजू सांगत असते की हो माझी गाडी बंद पडली होती त्यामुळे मला येता नाही आलं. पण इकडे पप्पेचे माणसं टपरीचं काम चालू असलेले खूप जोरजोरात वाजवत असतात आणि ते वाजवल्यामुळे तिला काहीच आवाज जात नाही. ती म्हणते की काय बोलू, मला तर काहीच कळत नाही आहे, मला आवाज पण समजत नाही आहे, असं म्हणत असते. ती म्हणते की तुम्हाला काय विचारते मी, असं पूर्वा मॅडम म्हणतात. तर मंजू म्हणते हो तेच सांगते मी, असं म्हणत दोघींचं चालू असतं. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.